सगळं आहे, पण ते होण्याची पॉसिबिलिटी किती आहे? तर आपल्याला माहित असावं, डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं म्हणतात, जर एखादं काम करत असताना जर ते आवश्यक असेल आणि ते काम करताना जर 99% ते इम्पॉसिबल असेल आणि 1%च त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी असेल, देन ऑल्सो आय विल डू इट, असं ते म्हणायचे. म्हणजे एखादं काम करताना जर 99% असं आहे की ते अशक्य आणि अशक्यच आहे, पण 1% जरी त्याच्यात ते काम होण्याची शक्यता असेल तर मी ते काम नक्कीच करणार, असं ते नेहमी म्हणायचे. फक्त काम हे आवश्यक किंवा महत्वाचं, तेवढ्या महत्वाचं असणं आवश्यक आहे की एखादं नियोजन करताना किंवा एखादा प्लॅन करताना आपण भान जागेवर ठेवलं पाहिजे. भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन त्या अंमलात आणा. मला अगदी बालपणापासून हा थॉट आवडतो. भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन त्या अंमलात आणा. यालाच आपण इंग्रजीत काय म्हणतो तर प्लॅन विथ अवेअरनेस अँड एक्झिक्यूट इट विथ पॅशन. सो दॅट पॅशन इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि अवेअरनेस सुद्धा खूप महत्वाचा आहे. अवेअरनेस आणि पॅशन अर्थात भान एकीकडे ठेवायचं आहे आणि दुसरीकडे आपण बेभान पण व्हायचं आहे. पण बेभान कधी व्हायचं? बेभान प्रत्यक्ष कृती करत असताना व्हायचं आहे. आपल्या बऱ्याचदा मिस्टेक अशा होतात की नियोजन आपण करताना बेभान होतो आणि नियोजनानुसार काम करत असताना मात्र भान हरपून जातो. पण त्याच्या ऐवजी जर आपण असं केलं की एखादं नियोजन करताना किंवा एखादा प्लॅन करताना आपण भान जागेवर ठेवलं पाहिजे. मग भान जागेवर ठेवणे म्हणजे काय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपलं टार्गेट काय आहे, त्याच्यासाठी आपल्याकडे उपलब्ध कालावधी किती आहे. तिसरी गोष्ट त्याच्यासाठी लागणारं फायनान्स म्हणजे अर्थकारण, पैशाचा विषय काय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची ते करण्याची आपली मानसिकता आहे का. एवढ्या सगळ्या गोष्टी जर का आपण पॉझिटिव्हली चेक केल्या तर मग या सगळ्याची सकारात्मक उत्तरं जर आपल्याला मिळाली तर आपण नियोजनाला बसावं. त्यावेळेला एखादी योजना आखावी. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपण सगळे तपशील तपासलेले आहेत की यस हे करणं मला मस्ट आहे, ही माझी टॉप प्रायोरिटी आहे, हे मला करायचंच आहे, माझ्याकडे त्याच्यासाठी उपलब्ध वेळ आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आवश्यक तेवढा पैसा पण आहे त्याच्यासाठीचा लागणारा, ठीक आहे, जो की कुठलंही मिनिमम इन्व्हेस्टमेंट अमाऊंट असेल. हे सगळं जर तुम्हाला पॉझिटिव्हिटी देत असेल तर मग नियोजनाला बसायला काही हरकत नाही. आणि हो, सगळ्यात महत्वाचं लागणारं मनुष्यबळ आणि साधन सामुग्री एवढं जर तुमच्याकडं असेल तर मग नियोजनाला बसायला काही अडचण नाही. म्हणजे आता हे जर नियोजन घडलं किंवा बनवण्यात आलं, करण्यात आलं तर हे भान ठेवून केलेलं नियोजन आहे, याच्यात काही अडचण नाही. आता एखाद्या वेळेला एक मुद्दा असा येऊ शकतो, सगळं आहे पण ते होण्याची पॉसिबिलिटी किती आहे. तर आपल्याला माहित असावं, डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं म्हणतात, जर एखादं काम करत असताना जर ते आवश्यक असेल आणि ते काम करताना जर 99% ते इम्पॉसिबल असेल आणि 1%च त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी असेल, देन ऑल्सो आय विल डू इट, असं ते म्हणायचे. म्हणजे एखादं काम करताना जर 99% असं आहे की ते अशक्य आणि अशक्यच आहे, पण 1% जरी त्याच्यात ते काम होण्याची शक्यता असेल तर मी ते काम नक्कीच करणार, असं ते नेहमी म्हणायचे. फक्त काम हे आवश्यक किंवा महत्वाचं, तेवढ्या महत्वाचं असणं आवश्यक आहे. आणि हे का एकदा जमलं की काम करत असताना, त्याला वर्कआउट करत असताना, त्या प्लॅनला एक्झिक्यूट करत असताना, तो प्रत्यक्षात अंमलात आणत असताना मग मात्र बेभान व्हायला काही अडचण नाही. आणि अशा वेळेला आपण ते काम बेभान होऊन करावं, कारण योजना आखतानाच आपण भान ठेवलेलं होतं. आता काम करताना विथ पॅशन, विथ जोश ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्यासह आपण ते काम केलं पाहिजे. विथ हाय एनर्जी, हाय इंटेन्सिटी, है ना. याच्या सोबत जर आपण काम करू लागलो तर मग 100% ते काम यशस्वीतेकडे जायला काही अडचण येणार नाही. तर हा होता आजचा फॅक्ट. भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन त्या अंमलामध्ये आणा. नक्कीच हे थॉट अनालिसिस तुम्हाला आवडलं असणार आहे. आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळीकडे शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटू पुढच्या फॅक्ट सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.